आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत। ही भोगीची भाजी आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवतो। सगळ्या मिक्स भाज्यांची आपण ही भाजी बनवतो। ही भाजी खूपच टेस्टी लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया भाजी बनवायला। तर इथं आपल्याकडे जेवढ्या अवेलेबल असतील तेवढ्या भाज्या घ्यायच्या। इथं मी सगळं अर्ध्या वाटीच्या मापाने घेतले। पावटा, घेवडा, गाजर, गवार, फ्लॉवर, शेंगदाणे, वाटाणा आणि ओला हरभरा। एक मी बटाटा घेतलाय आणि एक वांग, हे आपण लास्टला कट करणार आहोत। आता ह्यामध्ये पालेभाज्या पण थोड्या आपण ॲड करणार आहोत। तर मी इथं कांद्याची पात घेतलेली आहे। पालक आणि चाकवताची भाजी मी बारीक चिरून घेतलेली आहे। आता ह्यामध्ये थोडे मसाले घालणार आहोत आपण। तर इथं मी खोबरं घेतले 2 चमचे, एक मोठा कांदा आणि 1.5 चमचा तीळ घेतलेला आहे। तर आपण आता हे सगळं भाजून घेणार आहोत। सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊया। आपल्याला हे जास्त वेळ भाजायचं नाहीये, 1 ते 2 मिनिटं भाजवायचं आपण। त्यानंतर आपण खोबरं पण असंच भाजून घेणार आहोत। खोबरं थोडं लालसर झालं की आपण हे काढून घेऊया। आणि आता ह्यामध्येच आपण कांदा पण घालायचा आहे आणि तो पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा पण थोडा लालसर झाला की आपण हे काढून घेऊया। मी आता इथं सगळं भाजून एका प्लेटमध्ये काढलेलं आहे। तर आपण हे आता थंड करून घेऊया। थंड केल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालूया। आता वरून ह्यामध्ये आपल्याला 1 इंच आलं घालायचं आहे आणि 2 ते 3 चमचे लसूण पाकळ्या आणि ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली। आता हे पाणी घालून आपण ह्याची पेस्ट करून घेऊया। इथं मी एक कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा तीळ घालून घेऊया। हे थोडंसं भाजलं की आपण ह्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट केलेला घालून घेऊया। हा कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा आहे। ह्याचा थोडासा कलर चेंज झाला की ह्यामध्ये आपण एक बारीक कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। हा पण आपण थोडासा परतून घेऊया। मी इथं जास्त विरघळवणार नाही टोमॅटो, त्यामुळे 1 ते 2 मिनिटं मी परतून घेतलाय। आता ह्यामध्ये आपण वाटण घालून घेऊया आणि हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे थोडंसं 1 ते 2 मिनिटं झालं की आपण ह्यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया। तर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा लाल कलरसाठी काश्मीरी मिर्च आणि 2 चमचे मी इथं कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तुमच्या तिखटनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। हा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये थोडंसं पाणी आपण घालूया आणि मसाला चांगला मिक्स करून घेऊया। आता आपण कमी गॅसवर हा मसाला 3 ते 4 मिनिटं चांगला भाजून घेऊया, किंवा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। आता हा मसाला आपला चांगला भाजलेला आहे। तर ह्यामध्ये आपण सगळ्या आता भाज्या घालून घेऊया। तुम्हाला ह्या भाजीमध्ये जर कोणती भाजी आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा ह्याच्यात दुसऱ्या भाज्या पण ॲड करू शकता। आता आपण ह्या भाज्या चांगल्या मिक्स करून घेऊया। या मसाल्यामध्ये आपण हे 3 ते 4 मिनिटं चांगलं परतवून घेऊया। हे आपल्याला कमी गॅसवरच परतवून घ्यायचे आहे। आता ह्यामध्ये आपण पाणी ॲड करूया। इथं आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण पाणी कमी जास्त करू शकता। मी इथे 1 तांब्या पाणी घातलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि ह्याला उकळी आली की आपल्याला हे झाकून 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आता 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भाजी चांगली शिजलेली आहे आपली। ही भाजी जास्त पातळ नाही केलेली मी,
दाटसरच ठेवलेली आहे. तुम्हाला जर पातळ हवे असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर आता आपण वरून ह्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. आता आपण प्लेट करून घेऊया. ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर अप्रतिम अशी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी झाली ते. तर आता आपण भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.